बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। तर या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर ही एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिलेली आहे। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट करून त्यांना धमकी देण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आता गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकी काय माहिती मिळते आणि पोलिसांकडून नेमका आता कसा तपास सुरू आहे? हिंदू महासभेचे एक पदाधिकारी आहेत सुमित चौहान, ते मुळात दिल्लीचे आहेत, मात्र ते काही कामानिमित्ताने नागपुरात आले होते आणि त्यांना नागपूर प्रवासादरम्यान फेसबुकवर 2 व्हिडिओज पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेले होते आणि त्यांना एका प्रकारे धमक्या देऊन समाजात तेढ निर्माण होईल असे काही जातीविषयक वक्तव्य जे आहेत त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले होते। आणि त्याच्यानंतर सुमित चौहान यांनी नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि हे व्हिडिओ कुठून पोस्ट करण्यात आलेले आहे याची चौकशी जी आहे ती पोलीस करत आहे। दरम्यान जी काही माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे, प्राथमिकदृष्ट्या नागपूरच्या मानेवाडा परिसरातून हे व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे नागपूर पोलीस जे आहेत ते व्हिडिओ पोस्ट करण्याचा शोध घेत आहेत। अगदी धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।